आज गुरुवार आहे तर मी उंबरठ्याची पूजा कशी करते तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी आधी हळदीचं लेपन करून घ्यायचं असतं. मग मी हळद घेतली एका वाटीमध्ये आणि त्याच्यात आहे ना थोडंसं गोमूत्र टाकायचं. आपल्याकडं घरचं गोमूत्र नसतं गाईच्या, घरच्या गाईचं. तर कोणत्याही स्टोअरमध्ये भेटतं ते. केंद्राच्या बाहेर जे असतं ना, मठ असो केंद्र, तिथे बाहेर देवाचं शॉप असतं, तिथं पण भेटतो. कोणत्याही शॉपमध्ये भेटून जातं. तर व्यवस्थित जास्त घट्ट नाही, पातळ नाही, मिडियम असलं पाहिजे ते. आणि व्यवस्थित लेपन करून घ्यायचं आणि त्याला स्वस्तिक काढायची दोन्ही बाजूनी आणि त्याची पूजा करून घ्यायची. आणि कसं आपलं लाकडाचा उंबरा असला ना, त्याला व्यवस्थित खूप छान होतं बरं का लेपन. पण असं फरशीच्या याला होत नाही. तर रेंटचं घर असलं की असंच असतं. तर अशी रांगोळी काढून घेतली आणि कलर पण करून घेते, कारण की बिना कलरची रांगोळी ठेवू नाही. सफेद रांगोळी ठेवती नाही, त्यामुळे मस्तपैकी कलर करून घेतली आणि छोटीशी अशी छानशी उंबऱ्याला शोभेल अशी मी रांगोळी काढली. त्याचबरोबर पणती पण लावून घेते दोन्ही बाजूनी. तर असं छानसं पूजा मी गुरुवारी करत असते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.